श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 11 डिसेंबर पासून या राशीच्या लोकांची होईल चांदीत चांदी. शुक्र करणार श्रवण नक्षत्रात प्रवेश, येणार पैसाच पैसा. शुक्र राक्षसांचा स्वामी ठराविक काळानंतर राशीचक्र बदलतो, ज्याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो. सुख समृद्धी, धन वैभव, आकर्षण आणि प्रेम यांचा कारक मानला जातो. राशीच्या चिन्हाव्यतिरिक्त शुक्र देखील विशिष्ट कालावधीनंतर नक्षत्र बदलतो. आपणास सांगतो की यावेळी शुक्र उत्तरार्ध नक्षत्रात स्थित आहे, पण 11 डिसेंबरला ते नक्षत्र बदलून श्रवण नक्षत्रात प्रवेश करेल. शुक्राने श्रवण नक्षत्रात प्रवेश केल्यामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. चला जाणून घेऊया श्रवण नक्षत्रात शुक्राच्या आगमनामुळे कोणत्या राशींना बंपर लाभ होऊ शकतो. पंचांगानुसार शुक्र 11 डिसेंबर रोजी पहाटे 3:27 वाजता श्रवण नक्षत्रात प्रवेश करत आहे. आकाशातील 27 नक्षत्रांपैकी हे 22 नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे आणि भगवान विष्णूचे राज्य आहे. या नक्षत्राची राशी मकर आहे आणि शुक्र या राशीमध्ये स्थित आहे. नवीन वर्ष 2025 मध्ये अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे, ज्याचा प्रभाव देशात आणि जगात दिसून येईल. त्याप्रमाणे कर्म देणारा शनी मार्च महिन्यात मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांच्या कुंडलीत तो चांदीच्या पायऱ्यांनी प्रवेश करेल. अशा स्थितीत या राशींना मोठ्या आर्थिक लाभासह नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. जाणून घेऊया या राशींबद्दल. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो, मेष राशी. शुक्र श्रवण नक्षत्रात प्रवेश करणार असून या राशीच्या 10व्या घरात वास्तव्य करणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाची विशेष कृपा असू शकते. करिअरबद्दल बोलायचे झाले तर नशीब तुमच्या बाजूने असू शकते. यासह तुम्ही अनेक सहलीवर जाल, ज्यातून तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असू शकतो. तसेच व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही प्रवास करून चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी प्रेमाच्या दृष्टीने हा आठवडा खास असेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाल. प्रवासाची योजना आखाल. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळेल. तुमचे मन प्रसन्न राहील. रोमांस आणि आनंदाने भरलेला हा आठवडा राहील. जोडीदारासोबत वेळ घालवा. दिनांक 9-10 हे संपूर्ण 2 दिवस व 11 तारखेला दुपारपर्यंत असा हा 2.5 दिवसांचा कालावधी जेमतेम राहील.
या कालावधीत कोणतेही काम करताना सतर्कता बाळगा. घाई गडबड करून घेतलेले निर्णय नुकसानीचे ठरू शकतात. त्यामुळे निर्णय घेताना विचार करा. बेकायदेशीर गोष्टींच्या नांदी लागू नका. वादविवादांपासून लांब राहून स्वतःला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. पौर्णिमा धनस्थानातून होत आहे. या दिवशी नक्कीच धनविषयक चिंता मिटेल. व्यवसायातील परिश्रम वाढतील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या विचारांना प्राधान्य द्यावे लागेल. काटकसर करा. मित्रमैत्रिणींशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदार मदत करेल. प्रकृती जपा. दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो, कन्या राशी. या राशीत शुक्र श्रवण नक्षत्रात प्रवेश करून 5व्या भावात राहणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांचा अध्यात्मासह सर्जनशील कार्याकडे अधिक कल असू शकतो. नोकरीच्या काही उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक लाभाचा मार्ग मोकळा होईल. व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास सट्टेबाजीशी संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला प्रचंड यश मिळू शकते. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही पैशाची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. आरोग्य चांगले राहील. हा आठवडा कन्या राशीसाठी परस्पर प्रेम आणि आनंदाने परिपूर्ण असेल. प्रेमजीवन अधिक घट्ट होईल. आनंदाचे दार फुटावेल. काही गोष्टींबद्दल मनात अस्वस्थता राहील. आठवड्याच्या शेवटी वेळ अनुकूल राहील. नात्यात गोडवा राहील. जोडीदारासोबत मोकळेपणाने बोला. षटस्थानातून अष्टम स्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. तेव्हा सर्व दिवसांत काळजीने पाऊल टाकावे लागेल. स्वतःच्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. कोणी काय करावे काय करू नये याचा सल्ला देत बसू नका. नाहीतर गोष्टी उलट होतील आणि त्याचा त्रास वाढू शकतो. सध्या आपले काम भले आणि आपण भले हे सूत्र लक्षात ठेवल्यास त्रास होणार नाही. मनस्ताप होईल अशा गोष्टींपासून लांब राहा. प्रत्येक गोष्टीत समयसूचकता बाळगा. पौर्णिमा कालावधी चांगला असेल. व्यवसायात नवीन गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. सार्वजनिक ठिकाणी इतरांना सल्ला न दिलेलाच चांगला. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. जोडीदाराचे मत विचारात घ्या. प्रकृती जपा. तिसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो, मकर राशी. या राशीत शुक्र चढत्या घरात असेल. अशा स्थितीत या राशीचे लोक त्यांच्या जीवनात भौतिक सुख मिळवू शकतात. तुम्ही अनेक सहलीला जाऊ शकता. यामुळे मानसिक तणाव दूर होऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायातही तुम्ही खूप यशस्वी होऊ शकता आणि तुमच्या धोरणानुसार नफा मिळवू शकता. पैशाच्या बाबतीत नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असू शकते. अशा स्थितीत तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल आणि बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील. मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमात वाढ होईल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमचा तणाव कमी होईल. तुम्ही निराश व्हाल. तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात. मत मांडण्यापूर्वी पूर्णपणे समजून घ्या. सध्या ग्रहमान चांगले आहे असे म्हणायला हरकत नाही, कारण इतर दिवसांत काही ना काहीतरी त्रास जाणवतो. सध्या हा त्रास जाणवणार नाही. मात्र तुम्ही
स्वतःच त्रास वाढवून घ्या. म्हणजेच होऊन गेलेल्या गोष्टींवर विचार करत बसणे. त्यावेळी असे केले असते तर असे झाले असते हा विनाकारांचा विचार मनात येणार आहे तो काढून टाका. ज्या ज्या वेळी ग्रहमानाची साथ असते त्यावेळी संधी सोडू नका. नेहमीपेक्षा जास्तीचे प्रयत्न करा. सर्व दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांत मालकी हक्क मिळेल. पौर्णिमा कालावधी शुभ राहील. व्यवसायातील उत्पन्न अपेक्षित असेल तेवढे मिळेल. नोकरदार वर्गाला कामाचा अंदाज येईल. आर्थिक गोष्टींचा ताळमेळ घालता येईल. कुटुंबाची मदत मिळेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठर.